नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, आपण गवत किंवा तण जाळण्यासाठी बायर कंपनीच्या राऊंडअप या तणनाशकाचा वापर करत असतात. तर या राऊंडअप या तणनाशकाबद्दल संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. माहिती घेत असताना आपण बघणार आहोत की राऊंडअप या तणनाशकामध्ये घटक कोणता आहे, तसेच याचे कार्य करण्याची पद्धत कशी आहे आणि राऊंडअप वापरण्याचे योग्य प्रमाण किती आहे. तर याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहूयात. शेतकरी मित्रांनो, राऊंडअप या तणनाशकामध्ये ग्लायफोसेट 41% SL या फॉर्म्युलेशनमध्ये घटक उपलब्ध आहे. हे एक सिस्टमिक तणनाशक आहे, म्हणजेच की तणाच्या किंवा मग गवताच्या आतमध्ये राहून त्यांना मारण्याचे काम हे राऊंडअप करत असते. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, हे एक सिस्टमिक म्हणजेच की अंतर्प्रवाही तणनाशक आहे. आपण फवारणी केल्यानंतर गवताला मुळासकट संपवून राऊंडअप टाकत असते. हे एक नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, म्हणजेच की याचा वापर कुठल्याही पिकासाठी न करता मोकळ्या शेतामध्ये किंवा मग पीक नसलेल्या ठिकाणी याचा वापर आपण करू शकतात. राऊंडअप हे गवतासाठी किंवा तण वाढीसाठी आवश्यक असणारे एन्झाईम्सना ब्लॉक करून गवत वाढू देत नाही आणि गवत त्या ठिकाणीच मारले जाते. शेतकरी मित्रांनो, शेतातील हराळी, लव्हाळा ही जर गवत जास्त प्रमाणात असतील तर यासाठी आपण राऊंडअप वापरू शकतात. हराळी आणि लव्हाळा गवतासाठी राऊंडअप हे एक पंपासाठी 100 ते 120 ml आपण याची फवारणी करू शकतात. हराळी आणि लव्हाळा पूर्णपणे या तणनाशकामुळे नियंत्रित होतो आणि जर हराळी लव्हाळा नसेल, इतर तण असेल, तर त्यासाठी 80 ते 100 ml डोसचा आपण राऊंडअपचा वापर करू शकतात. याचा वापर कुठल्याही पिकामध्ये करू नयेत. तसेच मोकळ्या जमिनीतच तण नियंत्रणासाठी याचा वापर करावात. तसेच जमीन ही ओली असल्यावरच राऊंडअपचा वापर आपण करावात. ओल्या जमिनीमध्ये राऊंडअप हे चांगल्या प्रकारे कार्य करते. राऊंडअप हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम हर्बिसाइड आहे, म्हणजेच की एकाच प्रकारच्या गवतावर नसून अनेक प्रकारच्या तणावर हे चांगल्या प्रकारे नियंत्रण देत असते. शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यानंतर 2 तासाने जरी पाऊस आला तरी राऊंडअपचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात, म्हणजेच की याचे रेन फास्टनेस ही 2 तास आहे. शेतकरी मित्रांनो, तणनाशकचा वापर केल्याने आपल्या जमिनीला याचे नुकसान होऊ शकतात. यामुळे जमिनीतील सूक्ष्म घटक तसेच जमिनीत असणारे मित्रजीव जे की पिकांच्या वाढीसाठी मदत करत असतात, तर ते देखील यामुळे मारले जातात. त्यामुळे तणनाशकाचा वापर करत असताना गरज असल्यासच तणनाशक वापरावेत, अन्यथा तणनाशकाचा वापर केल्याने आपल्या पिकाला देखील याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे याचा वापर करणे आपण टाळावेत. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राऊंडअप या तणनाशकाबद्दल माहिती आपण घेतली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.